मध्ययुगीन काळात यवनी सत्ता प्रचंड माजली होती। तलवारीच्या जोरावर धर्मांतर करून प्रचंड बाटवाबाटवी केली जात होती। मंदिरांची पाडापाडी केली जात होती। अशा या काळात वारकरी सनातनी धर्म पूर्णपणे लयात जात होता। मध्ययुगीन काळात यवनी प्रचंड आक्रमणे वाढली असताना दक्षिण काशी समाजला जाणाऱ्या पैठण नगरीत संत भानुदास कोळी एकनाथ महाराजांचा जन्म सन 1533 या वर्षी झाला। एकनाथ महाराजांनी आपल्या आवीट साहित्याच्या माध्यमातून केवळ मरगळ आलेल्या सनातनी वारकरी धर्माला संजीवनी देण्याचे महान कार्यच केले नाही, तर अखिल विश्वाला शांती, बंधुता व समतेचा संदेश दिला। तत्कालीन माजलेल्या यवनी सत्तेला प्रचंड हादरा दिला। समाजात पसरलेल्या अज्ञानी रूढ परंपरा, चालीरीती, अस्पृश्यता, अंधश्रद्धा, जातीवादाला प्रखर विरोध करत जनजागृती केली। शेवटी नाथांनी वयाच्या 66व्या वर्षी फाल्गुन वद्य षष्टी सखे 1521 म्हणजे 26 फेब्रुवारी 1599 या दिवशी शहरातील कृष्ण कमल तीर्थावर दक्षिण गंगा म्हणून समजल्या जाणाऱ्या गोदावर नदीत जलसमाधी घेतली। हा इतिहास मांडण्याचे तात्पर्य इतकेच की पैठणच्या गोदावर नदीत पवित्र स्नान करण्यात वारकरी भाविक भक्त आपली धन्यता मानतात। मात्र आज या गोदावर नदीची काय अवस्था आहे याची तुम्हाला कल्पना आहे का, असा प्रश्न केल्यास वावगे ठरणार नाही। स्थानिक लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नगरपरिषद प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे गोदावर नदीला अक्षरशः गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे। स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी लुच्चा यांच्या गराड्यात असताना सामान्य व्यक्तीला लोकप्रतिनिधीला भेटण्यासाठी प्रवेश मिळत नाही। अशी स्थिती असताना गोदावर नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे। दस्तूर खुद्द नाथ मंदिर परिसरातील अन्नछत्राचे सांडपाणी चक्क नाल्याद्वारे गोदावर नदीत सोडले जात असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला। शहरातील गोदावर नदी इतकी प्रदूषित झाली की नदीत भक्तांऐवजी मोकाट जनावरे पवित्र स्नान करत असल्याचे निदर्शनास आले। पैठण नगर परिषदेचे या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असताना गोदावर नदीत नारळे, चपला, मृतकांचे साहित्य, मृतकांचे कपडे, देवी देवतांचे फोटो, मूर्त्या सर्रासपणे टाकण्यात आल्याचे भयावह चित्र समोर आले। विशेष म्हणजे गोदावर नदीच्या पाण्यात दुर्गंधी येत असल्याचे अनेक भाविकांनी सांगितले। संभाजीनगर प्रदूषण नियंत्रण बोर्डाने पैठणच्या गोदावर नदीचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे तसेच आंघोळीसाठी सुद्धा अयोग्य असल्याचे घोषित केले। दरम्यान सध्यापोटी भोळे भाबडे भाविक भक्त नदीत पवित्र स्नान करतात। तीर्थ म्हणून हेच पाणी आचमन स्वरूपात प्राशन करतात। परिणामी त्यांना विविध त्वचारोगाचा प्रसाद मिळत आहे। असल्या या प्रकारामुळे पैठण शहराची प्रतिमा मलिन होत असल्याचे येथे खेदाने नमूद करावा असे वाटते। श्रद्धा आंधळी असते आणि याच धार्मिक श्रद्धेपोटी भोळे भाबडे भाविक भक्त वारकरी गोदावरीत पवित्र स्नान करतात। मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या लाज सोडू धोरणामुळे त्यांना विविध आजारांना बळी पडावे लागत आहे। यात कोणाचा दोष आहे, भोळ्या भाविकांचा की लुच्चा गँगच्या गराड्यात राहणाऱ्या लोकप्रतिनिधींचा की विविध कामात नोटा छापणाऱ्या स्थानिक प्रशासनाचा? आता गरज आहे या प्रश्नावर उच्च पातळीवर कारवाई करण्याची। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।